युनिट 3 बघा. ही मुलगी या मुलाला सांगत आहे की देअर आर 10 बीट्स इन द स्ट्रिंग. या माळेमध्ये 10 मणी आहेत आणि त्यामुळेच मग ही माळ 110 होते. आणि तो मुलगा म्हणतो मग किती युनिट आहेत, तर ती मुलगी म्हणते 10 युनिट्स. आणि तो मुलगा म्हणते ही जर माळ तोडली तर हे मणी मग काय होतील, तर ती मुलगी म्हणते की हे मणी युनिट्स होतील. आता आपण हे समजून घेऊया. ह्याच्यात ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. सानिका हॅज वन स्ट्रिंग 10 मीन्स हॅज द 10 बिट्स. हे जे मणी आहेत असे गुंफले आहेत, त्यामुळे ते 10 मण्या मिळून एक 10 तयार होतो. आणि हे दुसरी ॲक्टिव्हिटी आहे. मयुरेश हॅज वन स्ट्रिंग अँड 8 युनिट्स बर्ड्स हॅज 8 बर्ड्स. आणि मयुरेशच्या जो एक माळ आहे पूर्ण आणि 8 युनिट्स आहेत, म्हणजे 18 बेट्स आहेत. नीता हॅज 2 स्ट्रिंग. नीता हॅज 2 स्ट्रिंग अँड सो हॅज म्हणजे 190. आणि ही पण इथं ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ही ॲक्टिव्हिटी बघा. मनीषच्याकडे 36 आहेत, तर मग त्यामध्ये 3 टेन्स इन आणि 6 लूज म्हणजे विखुरलेल्या स्वरूपातले मणी. आणि रियाकडे आहेत 43 म्हणजे 4 10 अँड 3 युनिट्स. सोमकडे आहेत 54 म्हणजे 5 टेन्स अँड 4 युनिट्स. आणि जॉनकडे आहेत 77 म्हणजे 77 हे आणि 77 युनिट्स. ईशाकडे आहेत 82 म्हणजे 82 टेन्स अँड. आणि ही पण एक ॲक्टिव्हिटी आहे पेस व्हॅल्यूची. दिस नंबर म्हणजे